नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही रेल्वेमध्ये मित्रांनो 10वी पास 12वी पासवरती ग्रॅज्युएशनवरती आणि मित्रांनो पॅरामेडिकल ज्या पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये स्टाफ नर्स असेल, फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन्स असतील, डॉक्टर्स असतील, ह्या पदांची तुम्ही वाट पाहून आहात. तर तुमच्यासाठी अत्यंत खूप मोठी न्यूज या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. ती म्हणजे मित्रांनो रेल्वे NTCP पदभरती जी आहे, ज्यामध्ये मित्रांनो त्यांनी ॲन्युअल कॅलेंडर जे प्रसिद्ध केलेलं होतं त्यानुसार आता एक नोटीस प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या जाहिराती कधी येतील त्याची सर्व माहिती त्यांनी दिलेली आहे. पहा, जाहिराती तर कधी येणार ते आपल्याला माहितीच होतं, परंतु मित्रांनो एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे या सर्व पदभरतीबद्दलची. तर बघा, सध्या मित्रांनो ALP आणि टेक्निशियनच्या ह्या जाहिराती आल्या होत्या, ज्यामध्ये तुम्ही बरेच विद्यार्थी ॲप्लाय करू शकत होते, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे ॲप्लाय करता येत नव्हतं आणि याच्यामध्ये जागा देखील कमी होत्या. तर याच्यामध्ये फक्त टेक्निशियनची जे कॅन्डिडेट आहेत त्यांनाच मित्रांनो या ठिकाणी चान्स होता. परंतु आता जुलै आणि सप्टेंबरमध्ये याच्यामध्ये नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज, ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट आणि मित्रांनो पॅरामेडिकल, त्यानंतर लेवल 1 याच्यासाठी जी जाहिरात आहे या ठिकाणी लेवल 1ची देखील, याच्यासाठी त्याबद्दलचं एक नोटिफिकेशन आलं आहे. पहा, 10 एप्रिल 2024चं हे नोटिफिकेशन आहे, जे की मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. तर हे नोटिफिकेशन पुढं पाठवले. आता जे ॲन्युअल टाईम टेबल मित्रांनो हे प्रसिद्ध झालेलं आहे, यानुसार त्यांना आता परीक्षा घ्यायच्या आहेत. मग त्याची जी पुढची प्रोसेस आहे मित्रांनो त्यांनी चालू केलेली आहे. तर तीच माहिती याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो आहे, तीच तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट असणार आहे. तुम्ही रेल्वेमध्ये जॉब करू इच्छिता तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि असेच नवीन तुम्हाला भरतीविषयीचे अपडेट जे आहेत ते भेटत राहतील आपल्या चॅनलवरती. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील मित्रांनो बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. तर बघा, फिलिंग अप ग्रुप C पोस्ट ऑन झोनल रेल्वेज थ्रो RRBs. तर बघा, प्रत्येक RRBनुसार जागा निघतात, हे आपल्याला माहीत असेल. मुंबई RRB असेल, महाराष्ट्रामध्ये जागा निघतात त्याच्या अंतर्गत. तर बघा, याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी नोडल RRB यांची नेमणूक केलेली आहे. जसं आपल्याकडे मित्रांनो सरळ सेवा जी पदभरती होते, पहा, त्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. आपल्याला माहीत असेल, एक नोडल अधिकारी नेमला जातो. कशासाठी? एक समिती स्थापन केली जाते. कशासाठी? तर परीक्षा व्यवस्थित कंडक्ट व्हाव्यात, परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी, त्यानंतर परीक्षा झाली तर निकाल लावण्यासाठी, जॉईनिंग देण्यासाठी. हे सर्व काम कोण पाहतं? आपल्याकडे सरळ सेवेसाठी नोडल अधिकारी पाहतात. तसंच मित्रांनो त्यांनी नोडल RRBची नेमणूक केलेली या परिपत्रकानुसार. तर हे परिपत्रक जे आहे या ठिकाणी पाहू शकता पाठवण्यात आलेलं आहे, जे की एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत रेल्वे बोर्डचे, त्यांच्यामार्फत कुणाला पाठवलेलं आहे? द PCPOs ऑल झोनल रेल्वेज अँड प्रोडक्शन युनिट, आणि या ठिकाणी ते चेअरपर्सन जे आहेत त्यांना. तर याच्यामध्ये मित्रांनो नोडल RRB त्यांनी नेमलेले आहेत. कशासाठी नेमलेत? तर ही पुढची जी आहे एक त्यांनी सांगितले, पहा इथं, ॲन्युअल कॅलेंडर ऑफ रिक्रुटमेंट फॉर वेअरज ग्रुप C पोस्ट अप्रूव्ड बाय बोर्ड हॅज ऑलरेडी बीन पब्लिश्ड ऑन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड वेबसाईट. तर हे ॲन्युअल कॅलेंडर प्रसिद्ध झालेलं आहे. पहा इथं, पहा ॲन्युअल कॅलेंडर. तर हे ऑलरेडी सांगतायत याच्यामध्ये की आम्ही ऑलरेडी प्रसिद्ध केलेलं आहे. तर त्याच्या अकॉर्डिंगली CENS फॉर रिक्रुटमेंट. CEN म्हणजे काय? तर सेंट्रलाइज जी ॲडव्हर्टाइजमेंट असते मित्रांनो, त्याला आपण म्हणतो सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस, म्हणजे एक प्रकारे नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट, ती प्रसिद्ध करणे. त्याच्यामध्ये म्हटलं की त्यांनी ती अगोदरच ALP आणि टेक्निशियनसाठी आम्ही पब्लिश केलेली आहे ह्या तारखेला. आता मित्रांनो पुढील जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा वगैरे घेण्यासाठी एक नोडल RRBs म्हणजे काही RRBsकडं काम दिलेलं आहे. ते पुढचे जे तुमच्या जाहिराती येणार आहेत त्याच्यामध्ये पहा सांगितलं 1 नंबरला NTPC ग्रॅज्युएट. याच्यामध्ये पहा ग्रॅज्युएटमध्ये लेवल 4 आणि 5 आणि 6च्या जाहिराती असतील, म्हणजे ग्रॅज्युएशनवरती इथं तुम्हाला ॲप्लाय करता येईल. तर हे काम RRB अहमदाबादकडे दिलं आहे त्यांनी. म्हणजे पूर्ण काम याचं जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून परीक्षा घेण्यापर्यंतचं सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंतचं काम हे RRB अहमदाबादचे जे पण तेथील ऑफिसर्स असतील त्यांना करायचं आहे. तर ह्यांच्यावरती ही जबाबदारी त्यांनी सोपवलेली आहे. त्यानंतर पहा NTPC अंडर ग्रॅज्युएट. याच्यामध्ये मग 12वीचे किंवा अंडर ग्रॅज्युएटमध्ये जेवढे पण पोस्ट येतात त्याच्यासाठी या ठिकाणी RRB अहमदाबाद काम करेल. त्यानंतर पॅरामेडिकल कॅटेगरीजसाठी पहा RRB पटनाकडे हे काम दिलेलं आहे. पॅरामेडिकल कॅटेगरीज म्हणजेच तुमच्या या ठिकाणी मित्रांनो जे हेल्थ रिलेटेड सर्व या ठिकाणी पोस्ट असतील
त्याचा समावेश असेल. स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन्स असतील, डॉक्टर्स असतील किंवा मित्रांनो पॅरामेडिकलमध्ये अजून भरपूर सारे जे रेल्वेचे हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये वॉर्ड बॉयज असतील किंवा जेवढे पण या ठिकाणी जी जाहिरात येईल त्याच्यामध्ये ज्या पण पॅरामेडिकल पोस्ट असतील ते सर्व RRB पाटणाने त्याचं काम करायचं आहे. आता लेवल वन जी की मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ती म्हणजे 10वी पासवरती यामध्ये जागा असतात लेवल 1मध्ये, ज्याला आपण आपल्या ह्याच्यामध्ये म्हणतो की ग्रुप डीची पोस्ट. ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत या ठिकाणी लेवल 1मध्ये येतात आणि याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएटमध्ये 12वी पासच्या पोस्ट येतात. इथं 12वी पासच्या NTPC अंडर ग्रॅज्युएटमध्ये. तर लेवल 1चं काम जे आहे RRB भोपाळकडे दिलेलं आहे. त्यानंतर मिनिस्ट्रियल आणि आयसोलेटेड कॅटेगरी जे आहेत ते RRB गुवाहाटीकडे देण्यात आलेलं आहे. आता त्यांनी हे नोडल RRBज नेमल्यात, त्याच्यात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की पुढील प्रमाणे फॉलोइंग टाईम शेड्यूल दिलेलं आहे. पहा, या टाईम शेड्यूलनुसार तुमच्या जाहिराती येतील. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आता ही खालची माहिती ते पहा, ते कॅटेगरी दिले आहे त्याच्यामध्ये पहा NTPC ग्रॅज्युएटसाठी मित्रांनो कधी जाहिराती येतील. तर इथं काय लिहिलं आहे पहा, वॅकेन्सीज असेसमेंट अप टू 30/6/2025. तर हे 30/6/2025 काय आहे, अप टू म्हणजे 2025 30/6/2025 पर्यंत जेवढ्या पण या ठिकाणी वॅकेन्सी या ठिकाणी रिक्त होतील त्या वॅकेन्सी ह्या 2024मध्ये सर्व घेतल्या जातील. ही जी जाहिरात प्रसिद्ध होईल 2024मध्ये त्याच्यामध्ये ह्या सर्व वॅकेन्सीला कंबाईन केलं जाईल. 2025 पर्यंतच्या सर्व वॅकेन्सी रिक्त होणाऱ्या याच्यामध्ये फिल केल्या जातील. तर हे अप टू लिहिलेलं आहे त्याच्यासाठी. त्यानंतर असेसमेंट ऑफ वॅकेन्सीज इन OARMS. तर याची एप्रिल मे 2024चं जे ॲन्युअल कॅलेंडर आलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी त्याची पुढची प्रोसेस करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांचा एक ऑफिशियली भाग येतो. त्यानंतर अप्रुव्हल देण्यासाठी या ठिकाणी सांगितलेलं आहे मे जूनमध्ये त्याच्यासाठी. त्यानंतर हे लास्ट कॉलम जो आहे तो महत्त्वाचा आहे, प्रोपोजल फॉर ड्राफ्ट CEN म्हणजेच या ठिकाणी सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस म्हणजेच या ठिकाणी काय असते, एक जाहिरात निघते आपल्याला, फायनल जाहिरात म्हणजेच या ठिकाणी तुमची जाहिरात आली म्हणायचं रेल्वेची. तर ती प्रोपोजल फॉर ड्राफ्ट CEN कधी येईल, जून 2024मध्ये त्याचं प्रोपोजल पाठवलं जाईल. जून 2024 म्हणजेच या ठिकाणी ज्या तुमचे सध्या इलेक्शन आहेत मित्रांनो, इलेक्शन संपलं की ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल जून 2024मध्ये. कुठली पाहायला भेटेल, NTPC ग्रॅज्युएट, NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पाससाठी, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर CMS आणि CMA ही जून 2024मध्ये याची जाहिरात पाहायला भेटेल. त्यानंतर पॅरामेडिकल कॅटेगरीज देखील जून 2024मध्ये ही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल ह्या सर्व वरची. त्यानंतर 10वी पाससाठी लेवल 1साठी आता पहा एप्रिल चालू आहे, मे फक्त 1 महिना राहिला आहे. मे झाला की लगेच जूनमध्ये तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्ट 2 महिने संपले की लगेच सप्टेंबर 2024मध्ये तुम्हाला लेवल 1ची म्हणजेच ग्रुप डीची 10वी पासची इथं जाहिरात पाहायला भेटेल. लेवल 1ची सप्टेंबर 2024मध्ये 2 महिनेमध्ये जून नंतर या ठिकाणी जुलै ऑगस्ट गेला की सप्टेंबरमध्ये जाहिरात पाहायला भेटेल. आणि सप्टेंबरमध्ये अजून मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरीची देखील जाहिरात तुम्हाला पाहायला भेटेल. ही लेवल 1 आणि मिनिस्ट्रियल आयसोलेटेड कॅटेगरीची सप्टेंबर 2024मध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता ही अशा पद्धतीची नोटीस जी आहे प्रसिद्ध झालेली आहे. यानुसार तुमच्या RRB नुसार म्हणजे प्रत्येक स्टेट वाईज या ठिकाणी वॅकेन्सी ज्या आहेत प्रसिद्ध होणार आहेत. जून आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये तुम्हाला ह्या सर्व जाहिराती या ठिकाणी पाहायला भेटतील. तर याबद्दल अजून जसे मित्रांनो अपडेट येतील, आता सध्या तरी नोडल RRBज या ठिकाणी नेमलेलेच म्हणजे यांची प्रोसेस जी आहे या ठिकाणी सुरू झालेली आहे पुढील रिक्रुटमेंटसाठीची. तर ही खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की जाता लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्राला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून पुढचे अपडेट तुमचे मिस होणार नाहीत. धन्यवाद.